भाजप आणि शिवसेना युतीचा जाहीरनामा उद्या जाहीर होणार आहे। उद्या दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित केला जाणार आहे। मंत्रालय परिसरातील महिला आर्थिक विकास महामंडळात हा कार्यक्रम होईल। जाहीरनाम्यामध्ये मुंबईतील विकास कामांचा आढावा आणि भविष्यातील विकासाचा रोडमॅप मांडला जाणार आहे। महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जागा कमी आणि उमेदवार भरमसाठ अशी परिस्थिती होती। त्यामुळे अनेक पक्षांच्या इच्छुकांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली। या बंडखोरांवरती भाजपनं आता कारवाईचा बडगा उभारलाय। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांचं भाजपकडनं निलंबन करण्यात आलंय। पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आलंय। पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे। माजी नगरसेविका आसावरी पाटील, नेहल शहा, जान्हवी राणे यांचं निलंबन करण्यात आलंय। सोबतच दिव्या ढोले, जय मुरगन नाडार, शोभा साळगावकर यांच्यावरही कारवाई झाली आहे। नागपूर महापालिकेमध्ये भाजपच्या बंडखोर उमेदवारांवरती पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली आहे। पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या 32 जणांना 6 वर्षांचं निलंबन भोगावं लागतंय। यामध्ये प्रभाग 14 मधून बंडखोरी करणारे सुनील अग्रवाल या ज्येष्ठ नेत्यासह प्रभाग 17 मधील विनय डेहनकर, प्रभाग 18 मधील धीरज चव्हाण या प्रमुख बंडखोरांचा समावेश आहे। सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये बंडखोरी करणं पदाधिकाऱ्यांना भोवलंय। सोलापुरातही भाजपने बंडखोर 28 कार्यकर्त्यांवरती निलंबनाची कारवाई केली आहे। माजी उपमहापौर, 4 माजी नगरसेवकांसह 28 जणांवरती कारवाई करण्यात आली आहे। भाजपचे 102 अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले होते। त्यानंतर बंडखोरी आणि पक्षविरोधी भूमिका सहन केली जाणार नसल्याचा इशारा बंडखोरांना देण्यात आला होता। मात्र तरीही अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी कायम ठेवली। अखेर त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे। जळगाव महानगरपालिकेमध्ये युती धर्म न पाळणाऱ्या भाजपच्या बंडखोरांवर पक्षातर्फे कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये भाजपच्या माजी नगरसेविका रंजना सपकाळे, कांचन सोनवणे, चेतना चौधरी, जितेंद्र मराठे यांच्यासह 27 भाजप बंडखोरांची पक्षातनं हकालपट्टी करण्यात आली। मुंबईच्या सायनमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडनं 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या। कोळीवाड्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या पूजा कांबळे आणि भाजपच्या शिल्पा केळुसकर अशी फ्रेंडली फाईट आहे। प्रभागामध्ये दोघींच्या कार्यकर्त्यांचा प्रचार सुरू होता आणि प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांसमोर शिवसेनेचे कार्यकर्ते समोर आले। त्यामुळे 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी द्यायला सुरुवात केली। दरम्यान शिल्पा केळुसकर यांचे पती दत्ता केळुसकर यांनी त्यांच्या घोषणेमध्ये दुरुस्ती करत 11 खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या। तसंच ही घोषणा केवळ रामदास कांबळे यांच्यासाठी असून कुठल्या पक्षासाठी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तसंच निवडणूक आयोगानं त्यांचं काम चोख बजावलं असून विरोधकांच्या कलर झेरॉक्सच्या टीकेनं काहीही फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया भाजपच्या उमेदवार शिल्पा केळुसकर यांनी दिली आहे। मला असं वाटतं की त्यांनी जी प्रॉपर्टी जाहीर केली निवडणूक आयोगाला, जी आपली जंगम मालमत्ता, ती बघून आमचे डोळे फिरले। आपली जंगम प्रॉपर्टी 11 करोड रुपये दाखवली। मग हे पैसे आले कुठून? घोषणा बदलली। ही 11 करोडची प्रॉपर्टी आली कुठून? म्हणून आम्ही नवीन घोषणा तयार केली आहे। 11 खोके 11 खोके। आमची ही जी घोषणा आहे ही फक्त आणि फक्त सन्माननीय माझे मित्र रामदास कांबळे यांच्यासाठीच आहे, त्यांच्या कुठल्याही पक्षासाठी नाही। त्यांच्यासाठी वैयक्तिक घोषणा आहे। हे बघा, कलर झेरॉक्स असू दे किंवा आम्ही चोरून फॉर्म लावलेला असू दे, हा जो काही प्रश्न आहे मला असं वाटतं की तो अजिबात व्हॅलिड नाहीये। कारण निवडणूक आयोगामध्ये जे बसले आहेत, जे आपले सुपिरियर आहेत, ते त्यांचं काम होतं आणि त्यांनी त्यांचं काम एकदम योग्य प्रकारे केलं आहे। कारण आज जर का ते तिथे झालं नसतं तर आज मी इथे नसते। तर त्याच्यामुळे मला वाटत नाही की ते सारखे सारखे ते प्रश्न विचारतायत की बाबा कलर झेरॉक्स होती, चोरी होतं। मला असं वाटतं ते अजिबात व्हॅलिड पॉईंट नाहीये। अशा पद्धतीच्या घोषणा देण्यापूर्वी एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारा असा सल्ला शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिलाय। तर घोषणा देणारे कुठे गेलेत ते एकदा तपासा असंही शिरसाट यांनी म्हटलं।
निरोप घ्यावा लागेल. बाबा, अशी घोषणा देण्या अगोदर एकदा देवेंद्र फडणवीस साहेबाला विचार, काय परिणाम आम्ही केला आमच्या बंडखोरीनंतर, आणि त्याचा परिणाम आज आपण जे सत्तेत आहोत ना, त्याचं मूळ कारण ते आहे. म्हणून ह्याच्या घोषणा देण्यापूर्वी एकदा विचार, ज्यांनी घोषणा देण्याची सुरुवात केली होती ना, ते आता ते घोषणा पण विसरलेत. मुंडके छाटू, गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही, त्यांची भाषा आता कुठं गेली बघा. आणि म्हणून जर असे एखाद्या कार्यकर्त्यांनी असे जर काही घोषणा दिली असेल तर निश्चितच देवेंद्र फडणवीस साहेब त्याची दखल घेतील. दरम्यान या गोष्टीची कल्पना नाही, मात्र चौकशी करून योग्य ती कारवाई करू, तसंच मुंबई महापालिकेमध्ये महायुती कशी जिंकेल यासाठी काम करू, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार अतुल भातखळकरांनी एबीपी माझाला दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतील प्रचारामध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजपात जुंपल्याचं पाहायला मिळतंय. भाजपाकडनं 50 खोक्यांची घोषणा दिल्यानंतर आता शिंदेच्या शिवसेनेकडूनही गल्ली गली में शोर है, एबी फॉर्म चोर है च्या घोषणा देण्यात आल्या. मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 मध्ये शिंदेच्या शिवसेनेने या घोषणा दिल्या. त्यामुळे मतदानाआधीच युतीत दुरावा निर्माण झाल्याचं चित्र आहे. दुर्दैवानं परभणी शहराचा हवा तसा विकास झालेला नाही. शहराची ओळख धूळ आणि खड्डेयुक्त शहर अशी झाली आहे, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. परभणीचा सर्वांगीण विकास करायचा असेल, पिंपरी चिंचवड बारामतीसारखा विकास इथे करायचा असेल तर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीला सत्ता देण्याचं आवाहन पवार यांनी प्रचार सभेत केलं. दत्तक घेऊन आपण या शहराचा विकास करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. पुणे शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती स्थानिक नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे. अनेक शहरांमध्ये स्थानिक नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं अशी इच्छा होती, त्यामुळे एकत्र आल्याचंही रोहित पवार म्हणाले. अनेक ठिकाणी ग्रामीण भागातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचंही रोहित पवारांनी सांगितलंय. शहरामध्ये ज्या पद्धतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी इच्छा व्यक्त केली, असंच आम्ही जेव्हा ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांशी बोलतोय, काही जिल्ह्यांमध्ये लोक सकारात्मक आहेत, दोघांनी एकत्रित लढलं पाहिजे. काही ठिकाणी लोक सकारात्मक नाहीत. त्यामुळे त्या जिल्ह्याचं समीकरण बघून बहुतांश ठिकाणी आम्ही एकत्रित लढू शकतो असं आत्ता तरी कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर वाटतंय. अनेक गुंड आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना महापालिकेसाठी तिकीट दिल्यामुळे पुण्यातील निवडणूक चर्चेत आलेली आहे. अशातच पुणे बँक घोटाळ्यात आरोपी असलेले अनिल भोसले यांची पत्नी प्रभाग 7 मधून भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील सुमारे 436 कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी अनिल भोसलेंना अटक झाली होती. सध्या ते जामिनावरती बाहेर असून न्यायालयाने त्यांना सार्वजनिक ठिकाणी वावरायला बंदी घातली आहे. मात्र असं असतानाही ते पत्नीचा प्रचार करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तर अनिल भोसले हे निवडणुकीत यश मिळावं यासाठी मांत्रिकांचा वापर करत असल्याचा आरोप सुद्धा विरोधी उमेदवारांनी केलाय. आता परळीमध्ये शिंदेची शिवसेना एमआयएम सोबत आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, एमआयएम हे 3 पक्ष सत्तेत आहेत. परळीतील 35 पैकी 16 नगरसेवक राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे 2 आणि एमआयएमचा 1 नगरसेवक आहे. भाजपच्या 7 आणि 2 अपक्षांच्या स्वतंत्र गट स्थापन करण्यात आलाय. काँग्रेसच्या 1 आणि पवार गटाच्या 2 नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एमआयएम सोबतच्या युतीवरनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय. आता तुम्हाला एमआयएम चालतो असा टोला अंबादास दानवेंनी लगावलाय. जो गट स्थापन झाला आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, त्याच्यानंतर एमआयएम, शिंदेंची जे काय आहे शिंदेंचा गट आणि काँग्रेस असा एकत्र स्थापन केलेला आहे. शिंदे फार नाक लावतात ना, शिंदेंचे लोक इथले बऱ्याच गोष्टी नाक लावतात आणि आता तिथे एमआयएम एका गटात बसलेले आहेत. बघा आता तुम्हाला एमआयएम चालतो, आम्हाला फार एखादा आमच्याकडे मुसलमान आला तर फार त्याला काय काय वाक्य लावतात. तुम्ही तर प्रत्यक्षात एमआयएमशी एक गट स्थापन केलेला आहे परळीत. संजय शिरसाटांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएमचा सर्वाधिक विरोध आपणच करतो असं संजय शिरसाट म्हणाले. एमआयएमवर आमच्यासारखं कडवटपणे कोणीही बोलत नाही महाराष्ट्रात.
तुमची सुद्धा हिंमत नाही. आणि म्हणून यमाम फमाम हे आम्हाला मताचे जोगे मागायला तुम्ही जात आहेत. संभाजीनगरमध्ये जे काही 12चे उभे केलेत ना तुम्ही 12, ते बघा. नागपूर रायपूर महामार्गावरती भंडारा शहराजवळ 14 किलोमीटर लांबीचा 735 कोटी रुपये खर्चून बायपास महामार्ग तयार करण्यात आला. बायपास महामार्गावरील वैनगंगा नदीच्या कोरंबी पुलावरती भगदाड पडलाय. या महामार्गावरनं वाहनांची 24 तास मोठी वर्दळ असते, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या बायपास महामार्गाचं जुलै महिन्यातच लोकार्पण करण्यात आलं होतं. तत्पूर्वी पुलाचं निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आल्यामुळे उद्घाटनापूर्वीच या पुलाच्या कडा कोसळल्याची घटनाही घडली होती. तेव्हापासूनच या पुलाच्या निर्मितीबाबत आरोप करण्यात येत आहेत. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडीमध्ये हरिनाम सप्ताहाचा मंडप कोसळला. घटनेमध्ये 12 भाविक किरकोळ जखमी झाले. भागवत कथा सुरू असताना अचानक वारं आल्यामुळे मंडप उडाला. त्यामुळे भाविकांची चांगलीच धावपळ झाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. बीडच्या केसमध्ये ट्युशनसाठी निघालेल्या 15 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार झाला. ओळखीच्याच व्यक्तीनं कारमध्ये फिरायला नेतो असं सांगून अत्याचार केल्याची माहिती आहे. आरोपी विरोधात केसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर आणि खापामध्ये वाळू व्यावसायिकांवरती ईडीने धाड टाकली. रॉयल्टी चुकवणाऱ्या व्यावसायिकांना ईडीने नोटीस दिली होती. मात्र चौकशीसाठी सहकार्य न केल्यामुळे ईडीने छापेमारी केली. भंडाऱ्यामध्ये गोवंशाची कत्तल करून त्यांचा मांस विक्री करणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील 2 अट्टल गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली आहे. भंडारा शहरातील वैरागीवाडा आणि सौदागर मोहल्ला परिसरात राहणारे अट्टल गुन्हेगार मागचे अनेक वर्षांपासून गोमांस कत्तल आणि विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्यावरती कारधा पोलीस ठाण्यामध्ये अनेक गुन्ह्यांचीही नोंद आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये तरुणांना सरकारी नोकरीचं आमिष दाखवत 41 लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी पेणमधील एकावरती गुन्हा दाखल केला. 8 गरजू तरुणांना गंडा घालण्यात आला. वर्ध्याच्या समुद्रपूरमध्ये बनावट दारू आणि गुटखा विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. देशी विदेशी दारूच्या शिशा, त्यानंतर दारू कंपनीचे स्टिकर्स, रासायनिक द्रव्यासह बनावट तंबाखूही जप्त करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील उपवळेत 11 वर्षांच्या भावानं 9 वर्षांच्या बहिणीला बिबट्याच्या तावडीतनं सोडवलं. बिबट्या बहिणीला फरफटत नेत असताना भावानं जीवाची पर्वा न करता पाय धरून ओढलं. या धाडसामुळे आणि आईने केलेल्या आरड्याओरड्यामुळे स्वरांजली पाटील या मुलीचे प्राण वाचले. अकोल्यामध्ये रस्त्यावरती भला मोठा अजगर फिरताना दिसला. मोठी उमरी ते गुधरी या रस्त्यावरती फिरणाऱ्या या 5 ते 6 फुटाच्या महाकाय अजगराला अखेर पकडण्यात आलं. राहुल भगेवार या सर्पमित्राने अजगराला पकडला आणि त्याचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही वाहनधारकांना हा अजगर रस्ता ओलांडताना दिसला आणि यावेळी बघ्यांची मोठी गर्दीही झाली. भंडाऱ्यातल्या लाखांदूर इथल्या चपराड पहाडीवरील दुर्गामातेच्या मंदिरामध्ये 2 अस्वलांचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. निसर्गरम्य सौंदर्याने नटलेल्या आणि भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मंदिरात दररोज शेकडो भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात. रात्रीच्या सुमारास ही 2 अस्वलं मंदिर परिसरामध्ये दिसली, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वर्ध्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळण्याच्या मागणीसाठी देवळी इथे वीज वितरण कंपनी कार्यालयावरती शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढला. क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी वितरण कंपनीच्या देवळी कार्यालयावरती पोहोचले. दिवसा वीज मिळावी यासाठी विजेच्या वेळेत बदल करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. 5 दिवसामध्ये 12 तास वीज न मिळाल्यास 6व्या दिवशी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही किरण ठाकरे यांनी दिला आहे. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. नवीन हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरांमध्ये सुधारणा झाली आहे. तुरीला सरासरी 6,500 ते 7,500 रुपये दर मिळत असून बाजारात तेजीचं वातावरण निर्माण झालंय. नंदुरबारमधल्या तोरणमाळच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रशासनाकडून तोरणमाळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. आदिवासी संस्कृतीचा उत्सव 30 जानेवारीपासून तोरणमाळ महोत्सवात होणार आहे. या महोत्सवामुळे पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात येतोय.
मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेवरच्या ब्लॉकमुळे शनिवार आणि रविवारी 250हून अधिक लोकल रद्द करण्यात येणार आहेत. कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू आहे. ब्लॉक दरम्यान उद्या आणि रविवारी 250हून अधिक लोकल रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.